Dear students, on behalf of Dr. Bapuji Salunki Institute of Engineering and Technology, I welcome you all in this e-learning platform. ओके, तर तुम्ही इथं बघू शकता की वेटेज ऑफ ईच अँड एव्हरी चॅप्टर किती आहे. तर हे आपण सुरुवातीला सुद्धा बघितलेलं होतं, पण आता आपण चॅप्टर नंबर 3 स्टार्ट करणार आहे. त्याचं नाव आहे मेकॅनिकल प्रॉपर्टीज अँड इलॅस्टिक कॉन्स्टंट. ह्या नावाचा आपला चॅप्टर नंबर 3 आहे. तर त्याच्यासाठीचं वेटेज महत्त्वाचं किती आहे बघा, 8 मार्क्स इज द वेटेज फॉर द चॅप्टर नंबर 3. आता याची परत काय म्हणून आपण डिफरन्शिएट कसं केले बघा. 2 मार्क्सचे रिमेंबर टाईप ऑफ लेवलचे क्वेश्चन असणार आहेत. 2 मार्क्सचे अंडरस्टँड लेवलचे एक्झाम आपल्याला न्यूमेरिकल विचारले जातील किंवा थेरी टाईपचे क्वेश्चन्स असतील. आणि 4 मार्क्सचं काय बघा, ॲप्लिकेशन लेवलचे 4 मार्क्ससाठीच आपल्याला क्वेश्चन असणार आहे. म्हणजे टोटल वेटेज ह्या चॅप्टरसाठीचं आहे ते किती आहे बघा, 8 मार्क्ससाठीच आहे. ह्याच्या आधी आपण ऑलरेडी चॅप्टर नंबर 2 सिम्पल स्ट्रेसेस अँड स्ट्रेंथ्स बघितलेलं आहे, ज्याचं वेटेज होतं 10 मार्क. ओके, ओके. चॅप्टर नंबर 3 मध्ये आपल्याला काय काय शिकायचं आहे ते इथं बघा. युनिट नंबर 3 मेकॅनिकल प्रॉपर्टीज अँड इलॅस्टिक कॉन्स्टंट. इकडे आपल्याला हा सिलेबस बघायचा आहे, काय काय ह्यामध्ये आपण शिकणार आहे. तर 3.1 बघा, टाइप्स ऑफ लोड अँड रिलेटेड डिफॉर्मेशन, फ्लेक्चर, टॉर्शन, शियर. सेकंड, मेकॅनिकल प्रॉपर्टीज आपल्याला बघायचे आहेत, लाईक इलेक्ट्रिसिटी, प्लास्टिसिटी, डक्टिलिटी, ब्रिटलनेस एक्सेट्रा. 3.3 मध्ये बघा, स्ट्रेंथ, फॅक्टर ऑफ सेफ्टी, स्टिफनेस अँड फ्लेक्झिबिलिटी काय असतं हे आपण बघणार आहे या चॅप्टरमध्ये. 3.4 लिनियर अँड लॅटरल स्ट्रेन, पॉयसन्स रेशो, चेंज इन लॅटरल डायमेन्शन. हा पॉईंट आपण ऑलरेडी चॅप्टर नंबर 2 मध्ये कव्हर केलेला आहे. लिनियर आणि लॅटरल स्ट्रेन, परत पॉयसन्स रेशो आणि चेंज इन लॅटरल डायमेन्शन. लॅटरल डायमेन्शन म्हणजे कुठलं, तर डेल्टा बी आणि डेल्टा डी ज्याला आपण म्हणतोय, तर ते असतं लॅटरल डायमेन्शन. तर हा पॉईंट आपण ऑलरेडी चॅप्टर नंबर 2 मध्ये कव्हर केलेला आहे. त्यानंतर आपण चॅप्टर नंबर 3 मध्ये बघणार आहे युनिॲक्सियल, बायॲक्सियल, ट्रायॲक्सियल स्ट्रेस सिस्टीम. तर ह्या स्ट्रेस सिस्टीम काय आहेत हे आपण बघू लेक्चरमध्ये. स्ट्रेन इन ईच डायरेक्शन, प्रत्येक डायरेक्शनला स्ट्रेन काय येतो, कॅल्क्युलेट कसा करायचा. बल्क मॉड्युलस, व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन. तर ह्या बल्क मॉड्युलस, व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन ह्या ज्या कन्सेप्ट आहेत ह्या सुद्धा आपण चॅप्टर नंबर 2 मध्ये कव्हर केलेल्या आहेत. तर परत आपण त्यानंतर बघणार आहे रिलेशन बिटवीन 3 मॉड्युली. तर हे जे काही मॉड्युलस असतात, 3 टाईपचे मॉड्युलस आहेत, तर ते मॉड्युलसचे फॉर्म्युले काय आहेत आणि त्या तिघांमधलं रिलेशन काय आहे. तर हा एक सिंपल फॉर्म्युला आहे, तो आपण बघू लेक्चरच्या वेळी. त्यानंतर आपण बघणार आहे स्ट्रेसेस ड्यू टू ग्रॅज्युअल, सडन अँड इम्पॅक्ट लोड. तर हे टाईप्स ऑफ लोड आहेत, ग्रॅज्युअल लोड, सडन लोड, इम्पॅक्ट लोड. ओके, तर आणि हे आता इथं 3.1 दिलं आहे बघा, टाईप्स ऑफ लोड अँड रिलेटेड डिफॉर्मेशन. तर ते आपण इथं बघणार आहे, स्ट्रेस ड्यू टू ग्रॅज्युअल, सडन अँड इम्पॅक्ट लोड. तर हे टाईप्स ऑफ लोडमध्ये येतात आणि त्याच्या हिशोबानं स्ट्रेसेस काय येतात, डिफॉर्मेशन काय येते, करस्पॉन्डिंग डिफॉर्मेशन हे आपण 3.7 मध्ये बघूया. स्ट्रेन एनर्जी हा काय प्रकार आहे, रेजिलन्स, प्रूफ रेजिलन्स अँड मॉड्युलस ऑफ रेजिलन्स. तर ह्या तुम्हाला काय बघा, डेफिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यू हा तुम्हाला इथं सिलेबस ॲड केलेला आहे. तर हे आपण बघूयात. ओके, तर इथं आपण आता आपला हा चॅप्टर नंबर 3 जो आहे तो स्टार्ट करतोय. तर इथं आपण सुरुवात करणार कशापासून आहे बघा, तर डेफिनेशन्स. ह्या मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ मटेरियल. आता इंजिनिअरिंग मटेरियल जे असतात, मटेरियल म्हटलं की तुमच्या डोळ्यासमोर पहिल्यांदा येतं ते स्टील, ॲल्युमिनियम, आयर्न. तर ह्यासारखी जी काय डक्टाईल आणि ब्रिटल मटेरियल आहेत, तर त्यांच्या काय काय प्रॉपर्टीज असतात. आता ह्या प्रॉपर्टीज आपल्याला शिकायची काय गरज आहे हे पहिलं आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. आपण सगळे आता इंजिनियर्स लोक आहात, तर इंजिनियर्स लोकांना काय असतं बघा, इंडस्ट्रीमध्ये आपल्याला डिझाईन करायला लागतं. डिझाईन मीन्स व्हॉट, अ प्रॉपर सिलेक्शन ऑफ द मटेरियल. तर एखादं पर्टिक्युलर ॲप्लिकेशन आहे, त्या ठिकाणी इतका इतका लोड अप्लाय होतो आहे, त्याच्यामुळे किती स्ट्रेस इंड्यूस होऊ शकतो, किती स्ट्रेन डेव्हलप होऊ शकतो, आणि असे स्ट्रेस आणि स्ट्रेन सस्टेन करायला काय क्वालिटीचं किंवा काय प्रॉपर्टीचं मटेरियल आपल्याला सिलेक्ट करायला पाहिजे हे समजण्यासाठी आपल्याला आधी त्यांच्या प्रॉपर्टीज काय असतात हे माहीत असणं गरजेचं आहे. म्हणजेच काय होईल बघा, त्या अकॉर्डिंगली तुम्ही प्रॉपर मटेरियलचं सिलेक्शन करू शकता. म्हणजेच काय म्हणतो बघा मी, तर एखाद्या पर्टिक्युलर ॲप्लिकेशनला आपल्याला सुटेबल मटेरियल जर सिलेक्ट करायचं असेल, तर त्यासाठी आपल्याला आधी त्याच्या प्रॉपर्टीज माहीत असणं गरजेचं आहे. तर अकॉर्डिंग टू द ॲप्लिकेशन, अकॉर्डिंग टू द प्रॉपर्टी, तुम्ही त्या ठिकाणी राईट मटेरियल चूज करू शकता, सिलेक्ट करू शकता, विच इज द रोल ऑफ एनी मेकॅनिकल ऑर ऑटोमोबाईल इंजिनियर. बरोबर, तर ह्या इंजिनियरच्या रोलला आपल्याला काय होतं बघा, जस्टिस करायचं असतं, तर त्या ठिकाणी आपल्याला मटेरियलच्या प्रॉपर्टीज माहीत असणं गरजेचं आहे. आणि मग प्रॉपर्टी नंतर तुम्ही त्याचं सिलेक्शन करू शकता. तर त्यासाठी आपल्याला प्रॉपर्टीज आधी समजून घेणं, शिकणं गरजेचं आहे. ओके, लेट अस स्टार्ट विथ दिस मेकॅनिकल प्रॉपर्टीज. तर पहिली प्रॉपर्टी आहे स्ट्रेंथ. पहिली प्रॉपर्टी कुठली आहे बघा, स्ट्रेंथ. आता आपण एखाद्या मटेरियलबाबत म्हणतो बघा की द मटेरियल इज अ मोर स्ट्रेंथन दॅन अदर. तर
तर याचा अर्थ काय असतो, एखादं मटेरियल स्ट्रेंथ आहे या मटेरियलला आणि एखाद्या मटेरियलला स्ट्रेंथ नाही आहे असं आपण कधी म्हणतो बघा. तर त्या स्ट्रेंथला आपल्याला जर डिफाईन करायचं झालं तर कसं करता येईल. द ॲबिलिटी ऑफ द मटेरियल, इट इज अ ॲबिलिटी ऑफ द मटेरियल. ही काय असते, ॲबिलिटी. ॲबिलिटी म्हणजे, ॲबिलिटीचा अर्थ काय सांगता येईल बघा. ॲबिलिटी म्हणजे अ कॅपॅसिटी ऑर कॅपॅबिलिटी, त्याची क्षमता. ॲबिलिटी म्हणजे क्षमता असते बघा. द ॲबिलिटी ऑफ द मटेरियल टू रेजिस्ट फेल्युअर. काय त्याने रेजिस्ट करायला पाहिजे, फेल्युअर. आता फेल्युअर म्हणजे काय असतं बघा, तर एखाद्या मटेरियलवरती आपण जर गरजेपेक्षा जास्त जर लोड लावला तर ते काय होणार आहे सांगा, ते ब्रेक होणार आहे. ब्रेकिंग म्हणजेच फेल्युअर असतं. तर असं फेल्युअर होऊ नये म्हणून जी काय मटेरियलची अंगची जी प्रॉपर्टी आहे त्याला आपण, किंवा ॲबिलिटी जी आहे त्या मटेरियलची, त्याला आपण स्ट्रेंथ म्हणत असतोय. काय म्हटले बघा, द ॲबिलिटी ऑफ द मटेरियल टू रेजिस्ट द फेल्युअर अंडर. आता फेल्युअर कशामुळे होतं, अंडर द ॲक्शन ऑफ अप्लाइड लोड इज कॉल्ड ॲज अ स्ट्रेंथ. म्हणजे अप्लाय केलेल्या लोडमुळं जे काही फेल्युअर होऊ शकतं त्या मटेरियलचं, ते जर रेजिस्टन्स करणं, असं फेल्युअर होऊ न देणं, ही जी काय ॲबिलिटी ऑफ मटेरियल आहे त्याला काय म्हटलं जातं, स्ट्रेंथ म्हटलं जातं. त्याला काय म्हटलं जातं, स्ट्रेंथ म्हटलं जातं. माझ्या मते तुम्हाला ही प्रॉपर्टी लक्षात आली असेल. ओके, देन सेकंड प्रॉपर्टी आहे ती कुठली आहे बघा, इलॅस्टिसिटी. आता ही आपल्याला, आपण ह्याच्या आधी ऑलरेडी बऱ्याचदा इलॅस्टिसिटी हा शब्द ऐकलेला आहे, आपल्याला ही प्रॉपर्टी माहीत आहे. तर जस्ट आपण हिची डेफिनेशन परत एकदा बघूया काय असते इलॅस्टिसिटी. इट इज द प्रॉपर्टी ऑफ द मटेरियल. ही काय आहे, प्रॉपर्टी आहे कुणाची, मटेरियलची. बाय व्हर्च्यू ऑफ विच, की ज्याच्यामुळं काय होतं, द मटेरियल रिगेन्स इट्स ओरिजिनल शेप अँड साईज. तर हा शब्द ह्यातला महत्त्वाचा आहे डेफिनेशनमधला, की ते मटेरियल काय करतं, रिगेन इट्स ओरिजिनल शेप अँड साईज. कधी, ऑन द रिमूव्हल ऑफ एक्सटर्नल फोर्सेस. एखाद्या मटेरियलवरती फोर्स अप्लाय झाल्यामुळे त्याचं डिफॉर्मेशन होतं. म्हणजे डिफॉर्मेशन म्हणजे काय, चेंज इन शेप अँड साईज. तर असा फोर्स जर आपण रिमूव्ह केला त्या मटेरियलवरनं, तर जे काही त्याचा शेप अँड साईज झाला होता चेंज, तो काय व्हायला पाहिजे, ओरिजिनल साईजला यायला पाहिजे. आणि ज्या मटेरियलमध्ये असे शेप चेंज झालेले परत ओरिजिनल साईजला येतात त्या मटेरियलला आपण म्हणत असतोय इलॅस्टिक मटेरियल. तर कुठले कुठले त्याच्यामध्ये एक्झाम्पल आहे बघा, तर ऑल मेटल कम्स अंडर द कॅटेगरी ऑफ इलॅस्टिक मटेरियल. म्हणजे प्रत्येक मेटल जे आहे त्या मेटलला प्रॉपर्टी काय असते बघा, तर आफ्टर रिमूव्हल ऑफ एक्सटर्नल फोर्स दे कॅन कम टू इट्स ओरिजिनल शेप अँड साईज. तर इथं ओरिजिनल शेप अँड साईजला येणं ही इथं याचं महत्त्वाचा गुणधर्म असतो. आणि असे काय म्हणून आपण प्रॉपर्टी ज्या ज्या मटेरियलना आहे त्या सगळ्या मटेरियलना आपण इलॅस्टिक मटेरियल म्हणत असतो. याचं एक्झाम्पल असतं ऑल इंजिनिअरिंग मेटल्स. जे काही मेटल्स आहेत हे सगळे काय असतात बघा, इलॅस्टिक मटेरियल्स असतात. ओके, देन थर्ड प्रॉपर्टी ऑफ द मटेरियल. कुठली आहे थर्ड प्रॉपर्टी, तर प्लास्टिसिटी. आता इलॅस्टिसिटीचे अपोजिट कुठली प्रॉपर्टी असेल तर ती आहे प्लॅस्टिसिटी. इलॅस्टिसिटीमध्ये मटेरियल जे काय होतं ते ओरिजिनल शेप अँड साईजला येत होतं. कधी, आफ्टर रिमूव्हल ऑफ एक्सटर्नल फोर्स. बट इन केस ऑफ प्लॅस्टिसिटी द मटेरियल इज नॉट कमिंग टू इट्स ओरिजिनल शेप अँड साईज आफ्टर रिमूव्हल ऑफ द फोर्स. म्हणजेच काय बघा, याच्या एक्झॅक्टली अपोजिट, इलॅस्टिसिटीच्या एक्झॅक्टली अपोजिट प्रॉपर्टी कुठली असेल तर ती प्लास्टिसिटी आहे. म्हणजे इथं मटेरियलवरती फोर्स अप्लाय केल्यानंतर जे काही त्याचं डिफॉर्मेशन होणार आहे ते डिफॉर्मेशन ॲज इट इज राहणार आहे आपण फोर्स रिमूव्ह केल्यानंतर सुद्धा. असं जे मटेरियल आहे त्याला प्लास्टिक मटेरियल म्हणलं जातं. काय डेफिनेशन दिलेलं आहे बघा, इट इज द प्रॉपर्टी ऑफ द मटेरियल. इट इज अगेन अ प्रॉपर्टी ऑफ द मटेरियल बाय व्हर्च्यू ऑफ विच, काय होतं याच्यामुळं, द मटेरियल डज नॉट, हा शब्द महत्त्वाचा, द मटेरियल डज नॉट रिगेन इट्स ओरिजिनल शेप अँड साईज ऑन द रिमूव्हल ऑफ एक्सटर्नल फोर्स. एक्सटर्नल फोर्स रिमूव्ह केल्यानंतर सुद्धा ते परत त्याच्या ओरिजिनल शेप अँड साईजला मटेरियल येत नाही. त्या मटेरियलला काय म्हटलं जातं बघा, प्लॅस्टिक मटेरियल म्हटलं जातं किंवा ह्या प्रॉपर्टीला प्लॅस्टिसिटी प्रॉपर्टी म्हटलं जातं. एक्झाम्पल काय दिले बघा, क्ले आणि लीड. ओके, क्लेचं मी तुम्हाला एक्झाम्पल दिलेलंच आहे. समजा एक आपण चिखलाचा गोळा जर केला आणि तो आपण समजा वॉलवरती जर फेकला तर काय होईल, तो गोळा जो आहे तो काय होईल, वॉलला चिकटून राहील. आता जो सर्क्युलर टाईपचा जो होता तो काय होईल बघा, भिंतीला चिकटल्यामुळं वन साईड त्याची काय होईल, फ्लॅट होईल. आता आफ्टर सम टाइम्स तुम्ही समजा हा गोळा जर भिंतीपासून अलग केला, वेगळा केला, तर तो परत ओरिजिनल म्हणजे सर्क्युलर टाईपचा होईल का, नाही होणार. तर त्याची वन ऑफ द एज जी आहे ती फ्लॅटच राहणार आहे. म्हणजेच काय झालं बघा, जे काही डिफॉर्मेशन झालेलं आहे ते परमनंट टाईपचं डिफॉर्मेशन झालेलं आहे. तर अशा मटेरियलला आपण म्हणत असतोय द प्लास्टिक मटेरियल. ओके, आय थिंक तुम्हाला ही प्रॉपर्टी समजली असेल. देन गो टुवर्ड्स द फोर्थ नंबर प्रॉपर्टी हॅविंग द नेम ॲज अ स्टिफनेस. द मटेरियल इज अ मोर स्टिफ और वी कॅन से द मटेरियल इज अ लेस स्टिफर. तर याचा अर्थ काय असतो बघा, इट इज अगेन द ॲबिलिटी, इट इज अगेन अ ॲबिलिटी ऑफ द मटेरियल
टू रेजिस्ट इलॅस्टिक डिफॉर्मेशन. तर हे रेजिस्ट करायची प्रॉपर्टी असते मटेरियलची. काय रेजिस्ट करायची? तर इलॅस्टिक डिफॉर्मेशन अंडर द ॲक्शन ऑफ एक्सटर्नल लोड. मी सुरुवातीच्याच डेफिनेशनमध्ये तुम्हाला म्हटलं की एखाद्या बॉडीवरती एखाद्या मटेरियलवरती जर आपण लोड अप्लाय केला तर ह्या लोडमुळे त्याचं काय होऊ शकतं बघा, इलॅस्टिक डिफॉर्मेशन होऊ शकतं. तर हे इलॅस्टिक डिफॉर्मेशन होऊच नये ही जी काय ॲबिलिटी आहे त्या मटेरियलची तिला काय म्हटलेलं आहे बघा, सिम्पली इट इज कॉल्ड ॲज अ स्टिफनेस. आता ही ॲबिलिटी जी आहे ती स्टील जे मटेरियल आहे त्यामध्ये जास्त असते ॲज कम्पेअर टू ॲल्युमिनियम. तर हे मटेरियलचा गुणधर्म आहे. मी तुम्हाला सुरुवातीला इंट्रोडक्शनमध्ये म्हटलं की मटेरियल सिलेक्शनसाठी आपल्याला त्याच्या प्रॉपर्टी माहीत असणं गरजेचं आहे. तर तुम्हाला इथं एक कळालेलं आहे की बाबा स्टील हा काय बघा, मोर स्टिफर दॅन ॲल्युमिनियम. म्हणजेच स्टील हे जे मटेरियल आहे त्याच्यामध्ये इलॅस्टिक डिफॉर्मेशन रेजिस्ट करण्याची कपॅसिटी ही जास्त आहे ॲज कम्पेअर टू द प्रॉपर्टी दॅट हॅविंग इन अ ॲल्युमिनियम. म्हणजे ॲल्युमिनियमसुद्धा इलॅस्टिक डिफॉर्मेशन रेजिस्ट करतं पण ते कमी प्रमाणात ॲज कम्पेअर टू द स्टील. म्हणजेच काय, स्टील इज मोर स्टिफर दॅन ॲल्युमिनियम. Okay, so these are the four properties: strength, elasticity, plasticity and stiffness. Okay. त्यानंतरची नेक्स्ट प्रॉपर्टी जी आहे ती कुठली आहे बघा, डक्टिलिटी. आता हे आपण अगदी म्हणजे आपण शाळेत स्कूल डेज मध्ये असल्यापासून शिकतो आहे डक्टिलिटी मीन्स व्हॉट. तर हे डक्टिलिटी म्हणजे काय असतं बघा, इट इज ॲबिलिटी ऑफ अ मटेरियल टू ड्रॉन इन टू अ वायर. म्हणजे वायर त्यापासून जर तुम्ही ड्रॉन करू शकत असाल त्या मटेरियलपासून तर त्याला डक्टाईल मटेरियल म्हणायचं. काय बघा, इट इज द ॲबिलिटी ऑफ द मटेरियल. इट इज अगेन ॲबिलिटी ऑफ द मटेरियल. काय होतं त्याच्यामुळं, इट इज टू बी ड्रॉन आउट इन टू वायर. ह्याच्यापासून आपण वायर ड्रॉन करतो किंवा वायर खेचू शकतो त्या मटेरियलपासून अंडर द ॲक्शन ऑफ टेन्साईल फोर्स. तर ते वायर ड्रॉन करायसाठी आपल्याला तिथं टेन्साईल फोर्सची गरज आहे. तर ह्या टेन्साईल फोर्समुळं जर एखाद्या मटेरियलपासून आपण वायर ड्रॉ करू शकत असू तर त्या मटेरियलला म्हणायचं डक्टाईल मटेरियल. ओके, आपण याचं बेस्ट एक्झाम्पल आपल्याला माहीत आहे माइल्ड स्टील. तर या माइल्ड स्टील किंवा अजून जर तुम्ही घरी आपण जर इलेक्ट्रिक वायर्स बघितला तर त्या कॉपरच्या असतात बघा. किंवा सम ऑफ द ॲप्लिकेशन जिथं तुम्हाला ॲल्युमिनियमच्या वायर्स किंवा तारा ज्याला आपण म्हणतोय त्या बघायला मिळतात. सिल्वर किंवा गोल्डसुद्धा इज अ एक्झाम्पल आहे. सिल्वर ऑल्सो गोल्ड इज अ एक्झाम्पल ऑफ अ डक्टाईल मटेरियल. तर ही नावं जस्ट तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे, मेटलची नावं किंवा मटेरियलची नावं की ज्याला डक्टिलिटी प्रॉपर्टी आहे. तर माइल्ड स्टील इज अ बेस्ट एक्झाम्पल ऑफ डक्टाईल मटेरियल. त्यानंतर कॉपर आहे, ॲल्युमिनियम आहे, सिल्वर आहे, गोल्ड आहे एक्सेट्रा की ज्याच्यापासून तुम्ही वायर ड्रॉन करू शकता. तर अशा डक्टाईल मटेरियलसाठी आपल्याला पर्सेंटेज इलॉंगेशन किंवा पर्सेंटेज रिडक्शन इन क्रॉस सेक्शनल एरिया ह्या गोष्टी जर फाइंड करायच्या असतील तर त्या आपण कशा करणार, त्यासाठीचे इथं सिम्पल फॉर्म्युलेज तुम्हाला दिलेले आहेत. पर्सेंटेज इलॉंगेशन अँड पर्सेंटेज रिडक्शन इन एरिया आर द टू टर्म्स युज्ड टू मेजर द डक्टिलिटी ऑफ द मटेरियल. तर डक्टिलिटी ऑफ द मटेरियल मेजर करायसाठी आपल्याला पर्सेंटेज इलॉंगेशन आणि पर्सेंटेज रिडक्शन इन एरिया ह्या गोष्टी फाइंड करायला लागतात, कॅल्क्युलेट करायला लागतात. तर त्यासाठीचे आपल्याला फॉर्म्युले ह्या स्लाईडमध्ये दिलेले आहेत. तर काय फॉर्म्युले आहेत बघा, तर हे फॉर्म्युलाचा यूज आपण ॲक्च्युअली वन ऑफ द एक्झाम्पल सॉल्व करायला प्रिव्हियस व्हिडिओमध्ये केलेला आहे. पर्सेंटेज इलॉंगेशन म्हणजेच इनिशियल लेंथ जर LO असेल, LO इनिशियल लेंथ आणि फायनल लेंथ म्हणजे लोड अप्लाय केल्यानंतर जे काही स्ट्रेच्ड झालेली लेंथ आहे तिला आपण फायनल लेंथ म्हणली. तर ह्या दोघांचं आपल्याला सबस्ट्रॅक्शन घ्यायचं आहे बघा. फायनल लेंथ मायनस इनिशियल लेंथ डिवायडेड बाय इनिशियल लेंथ मल्टिप्लाय बाय 100. तर इथं आपण पर्सेंटेज काढत असतो आणि पर्सेंटेज काढत असण्यासाठी किंवा असताना आपल्याला वी हॅव टू मल्टिप्लाय बाय 100 हियर. तर हा फॉर्म्युला सिम्पल तुम्हाला लक्षात ठेवायची गरज आहे व्हाईल सॉल्विंग द न्यूमरिकल्स. सेकंड, सिमिलरली पर्सेंटेज रिडक्शन इन एरिया. तर इथं तुम्हाला एरिया रिडक्शन झालेला आहे तो पर्सेंटेजमध्ये किती झाला हे कॅल्क्युलेट करायचं जर असेल तर सिमिलर फॉर्म्युला तुम्हाला यूज करायचा आहे. पण इथं शेवटी काय करायला लागतं बघा, इनिशियल एरिया हा पहिल्यांदा घ्यायला लागतो कारण इनिशियल एरिया इज मोर ॲज कम्पेअर टू फायनल एरिया. फायनल एरिया हा कमी का असणार आहे सांगा, ज्यावेळी आपण एखाद्या, आता हे समजा रॉड आहे हॅविंग अ सम डायमीटर D. ओके, आणि इथं जर तुम्ही आपण फोर्स अप्लाय केला तर ह्या फोर्समुळं काय होईल, हा जो रॉड आहे तो इलॉंगेट होईल बाय न्यू लेंथ. तर याला एक नवीन लेंथ मिळेल बघा, हे इन्क्रीमेंट इन द लेंथ. तर ही होती याची फायनल लेंथ. ओके, जी इथं आपण यूज केली ॲज अ L, आणि ही होती त्याची ओरिजिनल लेंथ जी आपण इथे यूज केली LO. बरोबर का. सिमिलरली एरियाच्या केसमध्ये काय होतं बघा, इथं जर तुम्ही क्रॉस सेक्शनल एरिया घेतला तर तो π/4 D² येणार आहे. बरोबर, तर इथं D जो असेल तो हा घेणार आहे आपण इनिशियलसाठी.
पण फायनल ज्यावेळी तुम्ही घेता आफ्टर रिमूव्हल ऑफ द लोड त्यावेळी इथला डायमीटर कमी झालेला आहे. का कमी झालेला आहे? तर लेंथ वाढली त्यामुळे डायमीटर कमी झाला. तर π/4d² याच्यामध्ये तुम्ही कमी डायमीटर जर पुट केला तर तो कसा एरिया येणार आहे बघा, स्मॉल येणार आहे ॲज कम्पेअर्ड टू दिस एरिया. म्हणून काय केलेलं आहे, इनिशियल एरियामधनं फायनल एरिया इथं मायनस केलेला आहे. तर पर्सेंटेज रिडक्शनचा फॉर्म्युला बघून घ्या. ओरिजिनल एरिया किंवा इनिशियल एरिया मायनस फायनल एरिया डिवायडेड बाय ओरिजिनल एरिया मल्टिप्लाय बाय 100. तर हा सिंपल फॉर्म्युला तुमच्याकडे असणार आहे तर पर्सेंटेज रिडक्शन इन एरियासाठी. ओके, नेक्स्ट प्रॉपर्टी बघूया आपण इथं. आता नेक्स्ट प्रॉपर्टी आपल्याकडे आहे मॅलेबिलिटी. आता डक्टिलिटी आणि मॅलेबिलिटी तुम्ही ऑलरेडी शिकलेला आहात. तर डक्टिलिटीमध्ये आपण वायर ड्रॉन करू शकतोय आणि मॅलेबिलिटीमध्ये आपण शीट ड्रॉ करू शकतो त्या मेटलपासून, त्या मटेरियलपासून. बघा काय प्रॉपर्टी आहे. इट इज द ॲबिलिटी ऑफ द मटेरियल टू बी बिटन इन टू थिन शीट बाय हॅमरिंग ऑर रोलिंग विदाऊट रप्चर. रप्चर म्हणजेच काय बघा, फेल्युअर. आता ही डेफिनेशन काय सांगते बघा. तर ही एक ॲबिलिटी आहे मटेरियलची, एक प्रॉपर्टी आहे. याच्यामुळे काय होऊ शकतं, टू बी बिटन इन टू थिन शीट. एखाद्या मटेरियलला आपण बिटन म्हणजे बडवणे, बरोबर का. तर एखाद्या शीटवरती जर आपण हॅमरिंग केलं तर त्या मटेरियलचं शीट फॉर्म व्हायला पाहिजे. हॅमरिंग करू शकता किंवा रोलिंग, ही एक मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस आहे रोलिंग. तर ह्या रोलिंगमधनं जर आपण असं मेटल जर पास केलं तर ते शीटमध्ये कन्वर्ट व्हायला पाहिजे. पण कंडिशन काय आहे, विदाऊट रप्चर म्हणजेच विदाऊट फेल्युअर, विदाऊट ब्रेकिंग, विदाऊट फेल्युअर. जर आपण हॅमरिंग इफेक्ट किंवा रोलिंग इफेक्टनं त्या मेटलचं, त्या मटेरियलचं शीट जर आपण प्रोड्यूस करू शकत असू तर त्या मटेरियलची कुठली प्रॉपर्टी आहे म्हणता येईल बघा, मॅलेबिलिटी प्रॉपर्टी चांगली आहे. तर असे कुठले कुठले मटेरियल्स आहेत की ज्यांना मॅलेबिलिटी प्रॉपर्टी असते. तर एक्झाम्पल्स आर लीड, ब्रास, कॉपर, ॲल्युमिनियम, सिल्वर एक्सेट्रा. ओके, इथं अगेन गोल्डसुद्धा एक एक्झाम्पल आहे. तर सिल्वर, गोल्ड, तर ह्या डक्टिलिटी आणि मॅलेबिलिटी प्रॉपर्टीमुळंच काय आहेत बघा, जे ऑर्नामेंट्स ज्याला आपण ज्वेलरी म्हणतो सिल्वर आणि गोल्डची, तर ह्या ज्वेलरीज ज्या आहेत तर ते जे पाहिजे तशा आपण ते डिझाईन सोनार लोक बनवतात. तर हे कशामुळे शक्य आहे बघा, तर दिस सिल्वर अँड गोल्ड हॅव्हिंग द गुड डक्टिलिटी अँड मॅलेबिलिटी प्रॉपर्टी. म्हणूनच काय केलं जातं, ते डिझाईन वगैरे चांगले किंवा जे काही डिझाईन सिल्वर आणि गोल्डमध्ये आपल्याला बघायला मिळतात तर ती बिकॉज ऑफ डक्टिलिटी अँड मॅलेबिलिटी प्रॉपर्टी. ओके, देन नेक्स्ट प्रॉपर्टी इज अ ब्रिटलनेस. काय नाव आहे बघा, ब्रिटलनेस. आता ही डक्टाईल मटेरियलच्या एक्झॅक्ट अपोजिट कुठली प्रॉपर्टी असेल तर ती आहे ब्रिटलनेस. डक्टाईलचं एक्झाम्पल जे आपण शिकलेलो आहे की स्ट्रेस स्ट्रेन कर्व फॉर डक्टाईल मटेरियल अँड स्ट्रेस स्ट्रेन कर्व फॉर ब्रिटल मटेरियल. तर डक्टाईल मटेरियलचं बेस्ट एक्झाम्पल आहे स्टील, तसंच ब्रिटल मटेरियलचं बेस्ट एक्झाम्पल आहे कास्ट आयर्न. कास्ट आयर्न. तर काय असतं याच्यामध्ये खासियत बघा, तर ब्रिटलनेसमध्ये इट इज अ प्रॉपर्टी ऑफ द मटेरियल ड्यू टू विच काय होतं याच्यामुळं, इट कॅन बी डायरेक्टली ब्रोकन. हे मटेरियल जे असतं ते डायरेक्ट होत असतं विदाऊट एनी फर्दर डिफॉर्मेशन किंवा विदाऊट एनी इंडिकेशन. तर असे जे मटेरियल असतात ज्यांना ब्रिटलनेस प्रॉपर्टी आहे ते कधी ब्रेक होतील हे सांगता येत नाही. दे डायरेक्टली, सडनली ऑर डायरेक्टली गोइंग टू ब्रेक. तर असे जे मटेरियल आहेत त्यांना ब्रिटलनेस प्रॉपर्टी असते. काय म्हटले बघा पुढे, अ मटेरियल दॅट एक्झिबिट लिटल ऑर नो प्लॅस्टिक डिफॉर्मेशन ॲट फेल्युअर इज कॉल्ड ॲज अ ब्रिटल मटेरियल. तर ह्यांना प्लॅस्टिक डिफॉर्मेशन व्हेरी लो असतं, लिटल असतं किंवा प्लॅस्टिक डिफॉर्मेशनच नसतं. अशा मटेरियलला सुद्धा काय म्हटलं जातं बघा, ब्रिटल मटेरियल म्हटलं जातं. तर याचे एक्झाम्पल ही महत्त्वाचे आहेत, ग्लास, कास्ट आयर्न, कॉन्क्रीट, चॉक, स्टोन, ब्रिक्स एक्सेट्रा. गेटिंग. तर तुम्ही एक्झाम्पलवरती लक्ष दिलं व्यवस्थित तर तुमच्या लक्षात येईल की ही जी सगळी मटेरियल आहेत, एक्झाम्पल्स जे आहेत ते कधी ब्रेक होतील हे आपल्याला आधी कळत नाही किंवा समजून येऊ शकत नाही. दे आर गोइंग टू डायरेक्टली ब्रेक विदाऊट एनी इंडिकेशन, विदाऊट एनी इन्फॉर्मेशन. मग ह्या सगळ्या प्रॉपर्टी किंवा ह्या सगळ्या मटेरियलला ब्रिटल मटेरियल म्हटलं जातं, बरोबर. ओके, तर तुम्हाला माहीत आहे डक्टाईल आणि ब्रिटल मटेरियल, तर त्याच्या रिलिव्हंट ती प्रॉपर्टी आहे. त्यानंतरची नेक्स्ट जी प्रॉपर्टी आपण जी बघणार आहे ती कुठली आहे बघा, हार्डनेस. आता एखादं मटेरियल इज व्हेरी हार्ड, एखादं मटेरियल व्हेरी हार्ड नाही आहे किंवा लो हार्डनेस प्रॉपर्टी असं आपण म्हणतो बघा. तर हे कधी शक्य असतं, विच मटेरियल इज कॉल्ड ॲज अ हॅव्हिंग गुड हार्डनेस प्रॉपर्टी अँड व्हेन इट इज टू बी सेड की पर्टिक्युलर मटेरियल हॅव्हिंग अ व्हेरी लो हार्डनेस प्रॉपर्टी. तर त्यासाठीचा आपल्याला क्रायटेरिया काय बघा, इट इज द ॲबिलिटी ऑफ द मटेरियल टू रेझिस्ट पेनिट्रेशन बाय हार्डर मटेरियल. पेनिट्रेशन म्हणजे काय असतं बघा, आता एखादं समजा आपण, मी एक्झाम्पल तुम्हाला काय देतो, टेबल आहे आणि ह्या टेबलवरती समजा आपण एक पेन जर मी दाबत राहिलो ह्या टेबलवरती तर काय होईल, तिथं
जिथं आपण टिप म्हणूया, रिफिलची टिप जी आहे ती काय होईल बघा, त्या टेबलला पेनिट्रेट करेल मॅक्सिमम. तर ही पेनिट्रेशन होऊ नये अशी जी काही ॲबिलिटी आहे, रेजिस्टन्स अगेन्स्ट द पेनिट्रेशन, त्याला हार्ड मटेरियल म्हटलं जातं. तर अशी जेवढे जास्तीत जास्त त्याची ॲबिलिटी असेल त्याला आपण हार्ड मटेरियल म्हणतोय. आणि अशा एखादं लो हार्डनेसवालं मटेरियल आहे की ज्याच्यामध्ये पेनिट्रेशन हे इझिली होतं आहे, तर त्या मटेरियलला आपण लो हार्डनेस वालं मटेरियल म्हणतोय. तर ह्याचं एक्झाम्पल काय सांगता येईल बघा, डायमंड. तर हे जे डायमंड असतं, तर डायमंड इज अ व्हेरी हार्डेस्ट मटेरियल इन द वर्ल्ड. तर जगामधलं सगळ्यात हार्डेस्ट मटेरियल कुठलं आहे, तर ते आहे डायमंड. ओके, तर हे तुम्हाला जस्ट माहीत असू द्या. हार्डनेस प्रॉपर्टी ही नेमकी काय असते, तर ते अवॉइड पेनिट्रेशन केलं पाहिजे किंवा रेजिस्ट पेनिट्रेशन केलं पाहिजे त्या मटेरियलनं, तर त्याला आपण हार्ड मटेरियल आहे असं म्हणू शकतो. तर असे हार्डनेस टेस्ट करायचे असतात बघा. तर हार्डनेस एखाद्या मटेरियलचा किती आहे, तर तो हार्डनेस हा नंबर असतो, ते नंबरमध्ये मेजर केला जातो हार्डनेस. तर तो नंबर फाईंड करायसाठी ज्या दोन वेल नोन मेथड आहेत, त्याचं नाव आहे ब्रेनेल हार्डनेस टेस्टर आणि रॉकवेल हार्डनेस टेस्टर. तर ह्या दोन टेस्ट परफॉर्म केल्या जातात. हे दोन मशीन्स आहेत की याच्यावरती आपण एखाद्या मटेरियलचा हार्डनेस चेक करू शकतो, विच इज इन नंबर. तर इथं तुमच्यासाठी महत्त्वाचं काय आहे बघा, हे ॲक्च्युअली आपल्याला प्रॅक्टिकलमध्ये बघायचं आहे की कसा ब्रेनेल आणि हार्डनेस नंबर फाईंड केला जातो, ब्रेनेल आणि रॉकवेल हार्डनेस नंबर फाईंड केला जातो फॉर पर्टिक्युलर मेंबर. तर आपण ते प्रॅक्टिकलमध्ये जेव्हा आपल्याला शक्य होईल त्यावेळी आपण ते बघूया. तर जस्ट तुम्ही इथं फक्त लक्षात ठेवा की दोन प्रकारे आपण हे हार्डनेस नंबर फाईंड करू शकतो एखाद्या मटेरियलसाठी. तर त्या दोन मेथडची नावं काय आहेत, ब्रेनेल आणि रॉकवेल. ओके ओके, नंबर 9 प्रॉपर्टी काय आहे बघा, टफनेस. 9 नंबर टफनेस. आता ही प्रॉपर्टी काय आहे, कुठलं मटेरियल टफ मटेरियल आहे म्हणतो आपण बघा. इट इज द ॲबिलिटी ऑफ द मटेरियल टू ॲब्सॉर्ब शॉक एनर्जी. म्हणजेच काय बघा, शॉक्स असतील किंवा व्हायब्रेशन्स असतील, तर हा कसा टाईपचा लोड असतो, इट इज अ फ्लक्च्युएटिंग टाईप ऑफ लोड. म्हणजेच इट इज नॉट अ कॉन्स्टंट लोड. शॉक एनर्जी आपण कशाला म्हणतो बघा, शॉक्स आणि व्हायब्रेशन हे पहिला लक्षात घ्या काय असतं. तर शॉक एनर्जी म्हणजे काय असतो, इट इज नॉट अ कॉन्स्टंट लोड, इट इज अ व्हायब्रेटिंग टाईप लोड ऑर इट इज अ फ्लक्च्युएटिंग टाईप ऑफ अ लोड. तर एखाद्या मटेरियलला असे फ्लक्च्युएटिंग टाईप ऑफ अ लोड सस्टेन करायची ॲबिलिटी जी आहे त्याला काय म्हटलेलं आहे बघा, टफनेस आहे. टफनेस प्रॉपर्टी त्याचं नाव आहे. इट इज द ॲबिलिटी ऑफ मटेरियल टू ॲब्सॉर्ब शॉक एनर्जी अप टू फ्रॅक्चर. म्हणजे अप टू द ब्रेकिंग पॉईंट, अप टू द फेल्युअर. मॅक्सिमम त्यानं जर व्हायब्रेशन्स ॲब्सॉर्ब केली, मॅक्सिमम शॉक एनर्जी ॲब्सॉर्ब केली, मॅक्सिमम फ्लक्च्युएटिंग लोड ॲब्सॉर्ब केला, तर त्याला आपण म्हणू शकतो की द मटेरियल इज अ मोर टफर दॅन एनी अदर. तर एक्झाम्पल काय म्हटले बघा, माइल्ड स्टील ॲब्सॉर्ब मच मोर एनर्जी बिफोर फेल्युअर दॅन ग्लास. तर माइल्ड स्टील हे असं मटेरियल आहे की ज्याच्यामध्ये जास्तीत जास्त आपण शॉक एनर्जी, फ्लक्च्युएटिंग लोड किंवा व्हायब्रेशन्स ॲब्सॉर्ब करू शकतो ॲज कम्पेअर टू ग्लास. कळते. म्हणजे तुम्ही आपण व्हेकलमध्ये जर बघितला तर एकदम काय होऊ शकतं बघा, काय म्हणूया आपण, बम्पी रोड. बम्पी म्हणजे असे तर खाचखळग्याने जो खाचखळग्याचा जो रोड आहे अशामध्ये जर व्हेकल आपलं चालवत असू, तर त्या केसमध्ये तुम्हाला ऑब्झर्व होईल की तिथं मोर चान्सेस आहेत की ग्लास एलिमेंट जे असतील, ग्लास कंपोनंट जे असतील आपल्या व्हेकलचे, तर ते ब्रेक होऊ शकतात ॲज कम्पेअर टू द एलिमेंट्स विच आर मेड अप ऑफ माइल्ड स्टील. तर हे कशामुळे बघा, तर ॲब्सॉर्बिंग ॲबिलिटीवरती आहे. तर माइल्ड स्टीलला अशी ॲबिलिटी जास्तीत जास्त आहे ॲज कम्पेअर टू ग्लास. आता हा टफनेससुद्धा मेजर करायला आपल्याकडे दोन टेस्ट आहेत, नाव महत्त्वाचे आहेत, आयझोड टेस्ट अँड चार्पी टेस्ट. हे अगेन तुम्ही मगासारखी दोन नावं लक्षात ठेवा. आयझोड टेस्ट अँड चार्पी टेस्ट आर जनरली परफॉर्म टू मेजर टफनेस ऑफ द मटेरियल. ओके, देन नंबर 10 प्रॉपर्टी काय आहे बघा, तर फटीक. व्हॉट इज द नेम ऑफ दिस प्रॉपर्टी नंबर 10, दॅट इज फटीक. ह्या सगळ्या डेफिनेशन तुम्हाला महत्त्वाच्या आहेत, कारण तुम्हाला 2 मार्कचा जो रिमेंबर टाईपचा क्वेश्चन येणार आहे एक्झाममध्ये, तर त्याच्यामध्ये तुम्हाला डेफिनेशन्स विचारल्या जातात की डिफाईन टफनेस, डिफाईन फटीक, डिफाईन डक्टिलिटी, डिफाईन ब्रिटलनेस. तर अशा तुम्हाला ह्या डेफिनेशन विचारल्या जाणार आहेत. तर त्या डेफिनेशन तुम्हाला तोंडपाठ असणं गरजेचं आहे. ओके, कम टुवर्ड्स द डेफिनेशन नंबर 10 ऑफ फटीक. काय म्हटलेलं आहे बघा फटीकला, इट इज द प्रॉपर्टी ऑफ मटेरियल बाय व्हर्च्यू ऑफ विच. ही प्रॉपर्टी आहे की ज्याच्यामुळे काय होतं बघा, इट रेजिस्ट द फेल्युअर ऑफ मटेरियल अंडर मेनी सायकल्स ऑफ लोडिंग. तर इथं हा शब्द महत्त्वाचा आहे, मेनी सायकल्स ऑफ लोडिंग. म्हणजे इथं लोडिंग जे असतं ते युनिफॉर्म नसतं, इट इज ऑफ इन द फॉर्म ऑफ सायकल. आता हे जर तुम्हाला एक्झाम्पल द्यायचं झालं, सायकल टाईप ऑफ लोडिंग कुठं असतं, तर आपलं इंजिनमध्ये जे
कनेक्टिंग रॉड आणि पिस्टन ही जी अरेंजमेंट असते इनसाइड द सिलेंडर, तर इथं आपल्याला पॉवर स्ट्रोक जो मिळतो तो वन्स आउट ऑफ द 4 स्ट्रोक, म्हणजे सक्शन, कॉम्प्रेशन, पॉवर आणि एक्झॉस्ट. तर ह्या 4 स्ट्रोकमधला एक फक्त आपल्याला पॉवरफुल स्ट्रोक असतो, तो आहे पॉवर स्ट्रोक, बरोबर. तर ह्या पॉवर स्ट्रोकमध्ये तिथं आपल्याला जास्तीत जास्त प्रेशर एनर्जी डेव्हलप होत असते त्या सिलेंडरमध्ये, आणि रेस्ट ऑफ द 3 स्ट्रोक जे आहेत तिथं काही प्रेशर जनरेट होत नसतं ॲज कम्पेअर टू दिस पॉवर स्ट्रोक. त्यामुळे पॉवर स्ट्रोकमध्ये जेवढं मॅक्सिमम प्रेशर जनरेट होतं तितकं प्रेशर आपल्याला ह्या रेस्ट ऑफ द 3 स्ट्रोकमध्ये बघायला मिळत नाही. तर हे एक्झाम्पल आहे सायक्लिक लोडिंगचं. म्हणजे 3 स्ट्रोक्स असतात ते आयडियल असतात, आणि एक स्ट्रोक जो असतो तो कसा असतो बघा, इट इज अ फुल ऑफ और हेवी प्रेशरचा हा स्ट्रोक असतो. तर अशा टाईपचे जे एक्झाम्पल आहेत जिथं कंटिन्युअस लोड नसतो पण एक रिपीटेडली सायकलवरती जो लोड अप्लाय होत असतो, तर अशा सायकल्स सस्टेन करणारं जी काही प्रॉपर्टी असते त्याला फटीग म्हटलं जातं. ओके, दिस प्रॉपर्टी इज कन्सिडर्ड इन डिझायनिंग. कुठं डिझायनिंगच्या वेळी कन्सिडर केलं जातं बघा, तर शाफ्ट्स, कनेक्टिंग रॉड, स्प्रिंग्ज, गिअर एक्सेट्रा. कळालं. तर असे जे काही सायकल्स ऑफ लोडिंग जे फेस करणारे एलिमेंट्स असतात, कंपोनंट्स असतात, तर त्याच्या डिझायनिंगला आपल्याला फटीग प्रॉपर्टी लागत असते. ओके, तर ही तुम्हाला प्रॉपर्टी लक्षात आली असेल. नाव द लास्ट प्रॉपर्टी इज अ क्रीप. तर ही प्रॉपर्टी काय बघा, क्रीप, इट इज ऑल्सो नोन ॲज अ प्लॅस्टिक फ्लो और इल्ड टाइम. आता हे प्लॅस्टिक फ्लो हा काय प्रकार आहे जस्ट बघून घ्या. क्रीप ही प्रॉपर्टी काय आहे, द कंटिन्युअस डिफॉर्मेशन ऑफ द मटेरियल. कसं डिफॉर्मेशन होते, कंटिन्युअस होते ऑफ द मटेरियल विच इन्क्रीजेस. आता हे डिफॉर्मेशन वाढत जातं, इन्क्रीजेस विथ टाइम, विथ रिस्पेक्ट टू टाइम. काय होतं, डिफॉर्मेशन वाढत जातं कधी, अंडर कॉन्स्टंट लोड. आणि हा जो कॉन्स्टंट लोड असतो तो ॲट अ हाय टेम्परेचर असतो, इज कॉल्ड ॲज अ क्रीप. तर ही क्रीप प्रॉपर्टी काय समजून घ्या, कंटिन्युअस डिफॉर्मेशन होत राहतं मटेरियलचं आणि ते वाढत जातं कधी, विथ रिस्पेक्ट टू टाइम, अंडर कॉन्स्टंट लोड ॲट हाय टेम्परेचर, इज कॉल्ड ॲज अ क्रीप. आता याचं एक्झाम्पल तुम्हाला अजून चांगल्या पद्धतीनं समजण्यासाठी ही क्रीप प्रॉपर्टी एक्झाम्पल बघूया. काय दिलेलं आहे, बीम्स इन अ RCC बिल्डिंग, रबर बँड एक्सेट्रा. आता इथं कंटिन्युअस डिफॉर्मेशनसाठी बघून घ्या. रबर बँड जर एक आपण सर्टन लोडपर्यंत जर रबर बँड खेचला तर तो परत त्याच्या ओरिजिनल साईजला येतो. पण रबर बँड जर त्या सर्टन लिमिटच्या पण जर बाहेर आपण जर खेचला तर तो काय होतो बघा, काय होतो, तो परत येतो का ओरिजिनल साईजला, नाही येत. तर ते कंटिन्युअस डिफॉर्मेशन होत राहतंय विथ इन्क्रीजेस विथ टाइम अंडर कॉन्स्टंट लोड. आपण तिथे लोड जो लावलेला आहे तो कॉन्स्टंट लाईन आपण तो लोड वाढवतच राहिलेलो आहे बघा, विथ रिस्पेक्ट टू टाइम. ओके, आता समटाइम्स टेम्परेचर ऑल्सो इन्व्हॉल्व. बरं, ते कॉन्स्टंट लोड हे महत्त्वाचं आहे. कॉन्स्टंट लोड त्या रबर बँडवरती आपण अप्लाय करत राहिलो आहे कंटिन्युअसली, विथ रिस्पेक्ट टू टाइम आपण तिथं अप्लाय करत राहिलेलो आहे. आणि काय होते, त्याचं कंटिन्युअस डिफॉर्मेशन होत राहते आणि एका सर्टन लिमिट नंतर ते इलॅस्टिसिटी प्रॉपर्टी त्याची निघून जाते आणि ते काय होते बघा, प्लॅस्टिक स्टेजमध्ये निघून जाते. त्याला प्लॅस्टिक फ्लो म्हटलेलं आहे बघा. तर त्या सर्टन लोड नंतर तो रबर बँड जो आहे तो नुसताच इलॉंगेट होत राहतोय, दॅट इज कॉल्ड ॲज अ क्रीप प्रॉपर्टी. ओके, दॅट इज नोन ॲज अ क्रीप प्रॉपर्टी. सो आय होप तुम्हाला ह्या 11 नंबर ऑफ प्रॉपर्टीज अतिशय चांगल्या पद्धतीने समजल्या असतील. If you have any doubt, you can see this video number of times, particular definition, see it repeatedly again and again, and still if you have any problem, feel free to call me at any time. इथं आपण थांबतोय. Thank you.